हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल चैनी खैनी. घरी एकमेकांना तोडून आम्ही आता बघा किती निशान हागायला मला ड्रेस घालायला लावलाय फुकट मध्ये. चांगला जीन्स मी तर घेतलाय, क्रॉप टॉप जीन्स तेच घालायला पाहिजे होतं, उगाच घातलं मी हे. मी पण हाफ चड्डी 3/4 घातली असती तर बरोबर झालं. हा मग घालायचं होतं तुला, तसं पण कोण बघतंय. विरार स्टेशनला आहे आम्ही आता. पहिला अंधेरीला जाणार, मग तिकडून बाईक घेणार, मग आम्ही जाणार पुण्याला. मी घेते ना तुला माझ्या व्लॉग मध्ये, तेच नाही मोठी गोष्ट समज. अरे बघितलं समजलाच नाही तर तू तसं पण कधी नसतं बनवलंस काय स्वतःची पटेली मान. गेली मग तुला कोणती वाली? अय्या अय्या आता काय 50, 60 ट्रेन 30 मध्येच निघाली आणि आम्ही इथे तिथे नाचतोय फुकट मध्ये. पहिल्याच तुला म्हणलेली चल तिकडे जाऊया तर तू ऐकलंच नाही मला. एक मिनिट कोण बोलला? तू ब्लर दिसतोय, तू ब्लर दिसतोय, मी ब्लर दिसतोय. आता बरं सिनेमॅटिक मध्ये चल. आता कोणत्या ट्रेननी जायचंय? बापरे बोललेली आहे ना चल तिकडे. एका तोंडाची आहेस का डबल डोलकी? दुसरे पण असतात आमच्यावर. क्या करणे का एवढं उन्हात उभे आपतात उचलो रे मिशन. बॅगचं हँडल तुटेन, ते टायर तुटेन. हा पळत जा, असंच जा पळत. ए मध्येच उतर, मध्येच चढ कुठे पण, मध्ये मध्ये. फॅनच्या खाली बसले इथे. हा इथे बसले, फॅन चालू ना. बस इकडे बस. अरे इथे बसायचं असतं ट्रेन तिकडे जाताना. लहान पोरं माहिती, लहान पोरं कशी असतात सेम तसा आहे हा, है ना निशान? बघ आता तुला उलटी आहे. तुला बघून कमी येते. तू जसं की लाई हिरोईन दिसते. आहे मी, हिरोईन आहे मी. आमच्या इथे गजरावाली पण बघ आधी बघ ट्रेन. जाऊ दे ना, ह्याच्यामध्ये गर्दी पण कमी असेल. बोरिवली आणि अंधेरीला थांबणार ही डायरेक्ट जाऊन. जाऊ दे गर्दी बघा. मला शांतीने पाय पण नाही ठेवून देते. अरे बॅग ठेव ना, मग बॅग इथे ठेव ना. कोण आलं का बसायला? एक तिकीट नाही कारण फुकटची फिरते. चला काही पाय ठेव. नाही काढत मी तिकीट. काय प्रॉब्लेम आहे तुला? नाही का मग तू काढायची होती. तू का फुकट फिरतोय माझ्यासोबत? हे काळा काळा दिसतंय ना, हे निशांनी मारलंय मला. बदला तर मी घेणार आहे ह्याचा चांगलाच. आणि आता बापरे जास्त मोठा व्लॉग नाही बनवायचा. ब्रश नाही घेतला. आता मी अंधेरी स्टेशनला पोहोचलोय. माहिती आहे मला. पहिला ना आपल्याला त्यांनीच अरे आम्ही आता अंधेरीच्या ट्रेन मध्ये हे बापरे कुत्र्यासारखे चढलेत, आम्हाला उतरायलाच देत नव्हते. हे बघ कशी जायो. माझ्या बाजूला जे पण कोण होते ना सर्व पडत होते. ह्याच्यात हाच वाला
आणि त्याच्यामध्ये निशांत त्यांना धक्का मारतो कारण ते लोक माझ्या अंगावर पडत होते ना. निशांत एका हाताने बॅग एका हाताने त्यांना धक्का मारतो. एक बोलतोय मला ही कैसे बिहेवियर है इन लोग का, कैसे बिहेव करते इन लोग. मी त्याला बोलते तू आतमध्ये ये ना बाबा. एक तेवढा जाडा माणूस पडला. लय हसायला येतं. कोण पडलं ना मला लय हसायला येतं. आता इथं निशांत पण पडला ना मी लय हसेल. नंतर त्याला उचलेल. तू पडली असतीस तर मजा आली असती. म्हणून तर मी बसली घाबरून. उठलेली मी, मला परत बसायला बोलले सर्व. बस 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 भेटेल उतरायला. आणि एवढी मोठी बॅग पण होती ना आमच्याकडे. आता अंधेरीला पोचलोय आता घरी. पप्पांसाठी 3 बॉईल अंडी घेतोय आता. हा मकसद चला चल फटफट. सामान टाका ना द्यायचं पाहिजे. तिकीट ना आता ते तिकडे लावू ना आम्ही. डोळे मकसद टाकून दे अर्ध सामान जरा कमी. नाही ठीक आहे ते लावायचं ना तिकडे जाऊन. काय नाही खोलायचं बिलायचं काय नाही. ओके 50 रुपयाचे ते लावून दे. हां अर्धा बरोबर टाईट आहे. पप्पा ऐक ना फक्त काय कर. मी बराबर पण नाही घालले. मी निघाला फक्त हा ते जमतं नाही. घेतलं नाही घेतलं. हां आरती घेतलं बुक दिलं त्याला. आरती बुक घेतलं ना. हां ऐक आणि इन्शुरन्सच्या पावती हिला पाठवली. फक्त PVC कार्ड जातं नाही. हे बघ कवर इथून लेट मार्किंग ना जाता जाताच आहे. हायवेच्या बाजूला नाही त्या साईडला घेतलं कवर लावून दे. बस बाकी काय बाकी सगळं होतं. चला लेट्स गो. बाईक स्टँड वरती घे जरा. बाय बाय. लेट्स गो मकसद. पक्की चोर वाटते मी. पक्की चोर. पप्पानी फुल सेफ्टी मध्ये मला पाठवलंय एकदम हेल्मेट बिलमेट घालून. आणि लोक मला ओळखणारच नाहीत. आणि हा माझा एरिया आहे. कोणी मला ओळखलं नाही. ध्रुव तुझी मम्मी मला दिसलेली. तुझ्या मम्मीने मला ओळखलं नाही. मी अशी निघाली तर बाहेर. अरे काय होतं माहिती फेसवर ना पूर्ण धूळ उडते म्हणून ना. मला ठीक आहे सगळे बघताय माझ्याकडे. निघालो आहे एवढ्या लेट म्हणून मी सांगते. गाडीचं चेकिंग वेकिंग करून निघू मग. एवढंच गरम होणार आहे काय. बापरे तुम्ही लोक कसे हेल्मेट घालतात यार. जादू मकसद. आणि येऊन परत बँड्राला थांबलोय आम्ही आता. आता मी मस्त पाणीपुरी खाणार. मग आम्ही जाऊ पुन्हा. जोकर वाटते जोकर. दिदीचं पाणी आहे साईडचं. कमी कर. हां असं दे चल ठीक आहे. हां ठीक आहे ठीक आहे. टाईट आहे. पाणीपुरी पण खाऊन झाली आता इकडे बँड्राला. अजूनपर्यंत बँड्रालाच आहे. काय माहिती कधी होणार आहे. 8:30 वाजतील आता. वाजले असतील 8:30. आणि आता आम्ही जातोय निघतोय. म्हणजे आता डायरेक्ट फक्त पेट्रोल पंपला थांबायचं आणि नंतर मग डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप पुणा वाका. लेट्स गो.
कुठे पोहोचलोय मला हेल्मेट वाकडा झालाय माझा. जादू. कुठे पोहोचलो आता आपण? एक्सप्रेस हायवे. हां एक्सप्रेस हायवे एक्सप्रेस हायवे आता 9:30 झाले. 9:30. आम्ही अजून एक्सप्रेस हायवेला पण नाही पोहोचलो. एस.टी. मला एस.टी मध्ये उलटी होते. बापरे, गाडीमध्ये उलटी होते. म्हणून निशान मला बाईकवर घेऊन चाललाय म्हणजे स्कूटीवर. आता अजून पुढे लोणावळा येईल. आत्ता असं वाटतंय मी गावाला चालली आहे. गावाला आय मीन म्हणजे बाजूलाच आहे, खूप बाजूलाच आहे. तर गरज होती इकडून काढायची आणि मी पण हेल्मेट घातलाय मस्तपैकी. किती क्यूट आहे. बिचारा थकला असेल ना चालवून चालवून. माझे डोळे बापरे पूर्ण पॅक केले. पण आता हे एवढं काळं झालं असेल मस्तपैकी. आणि बाकीचं सर्व 10 वाजले 10 आणि आम्ही अजून लोणावळ्याला पण नाही पोहोचलो. किती टाइम निशान लोणावळ्यासाठी अजून? हां 15-20 मिनिटात आम्ही लोणावळा. आता जरा रेस्ट करायला थांबलोय. कंबर गेली कामातून. माझं तर पूर्ण वाकडं झालंय तोंड. बापरे, तुम्ही लोक कसे हेल्मेट घालता यार सिरियसली. माझं डोकं नाही, माझी मान दुखायला लागली. मान एकदम खूप जास्त. आणि एवढं पूर्ण काळं झालं. आयब्रो तर माझे अजून काळे झालेत. इथे नाही दिसत आहे पण मला दिसतंय ब्लॅक ब्लॅक. दिसलं? नाही दिसत आहे. चल निघून. खंडाळ्याचा घाट कुठे आहे निशान? आता ह्याच्यानंतर लगेच पोहोचू. बापरे, फायनली हा हेल्मेट काढल्यानंतर जरा जीवात जीव आलाय माझ्या. बाबा, तुम्ही लोक कसे हेल्मेट घालता यार. वाट लागली माझी वाट. माझे आयब्रोजवर एवढी धूळ पूर्ण ब्लॅक झालं ब्लॅक. आणि हे एवढंच ब्लॅक ब्लॅक दिसतंय सर्व. इथे पण सर्व अयो सर्व धूळ माती लागते सर्व. इथे माती इथे नाही लागत आहे. निशान तिकडे गेलाय. थकलाय ना आज. मग जरा केसांचं पण सर्व वाटोळा झालाय. कधी पोचतोय असं झालंय मला. गाड्या किती कमी होत्या ना निशान. आज तरी खूप जास्त गाड्यात म्हणून मला काय वाटत नाही भीती ना. निशान ते एवढं वरती जायचंय. अयो काय पडलं.
11-15 वगैरे झाले असतील. आता काय दिसत नाही. बापरे निशांत चल ना त्या टेम्पोच्या लवकर मागे. लय फाटते माझी. मला खूप लांब पर्यंत दिसत नाही. या फोन मध्ये जेवढा अंधार काळोख म्हणजे उजेड दिसतोय ना तेवढा या रोडवर नाहीये. रोडवर फुल ब्लॅक दिसतंय पण या फोन मध्ये मला रस्ता तरी दिसतोय. भाई फोनचं कमालच वेगळं आहे ना. निशांत इथे बघ किती ब्राईट दिसतंय फोन मध्ये. तिकडून आता व्हिडिओ दाखवेल. आणि आपल्याला समोरचा रस्ता पण दिसत नाही. वॉटरफॉल आहे इथे. या बाजूला इथे वॉटरफॉल आहे. आता पावसात अजून छान वाटेल इथे. आपण तेव्हा निशांत डिसेंबर मध्ये आलेलो. सकाळचं अजून छान वाटतं इथे. मला पण या ट्रेननी जायचं पण मला का भीती वाटते. In 1 kilometer. भाई मी झोपून गेले. माझ्या डोळ्यांवरनच समजते मी झोपून गेलेली. बापरे मला तसं वाटत होतं मी पडणार आहे खाली. निशांतने उठवलं मला. निशांत कुठे काय माहित. परत कर. मस्त नाचत होता. कर ना. पाडता येते पण मला येत ना. कुठे जीव देऊ कुठे. ए थांबे आधी ती व्हिडिओ नको काढून मारतो मी डायरेक्ट. माझा कॉइन खराब होतो. गांधीजींचं तोंड नाही ना. कलर आता या साईडला थांब रे बाई. तुमच्यापेक्षा चांगला गोल मी काढू. हा घ्यायचा नव्हता. झिटकला कॉइन तिथं. थांब ना. पोटात दुखतंय आता. गोल परफेक्ट आला ना. आता कॉइन कसा उचलणार. सुकल्यावर काय तोपर्यंत तिथं चिटकून बसेल. थांब राहू दे. 2 मिनिटं राह. फूक मारणं तिकडे. हा बरं थांब. निघत मला बाया आहात. हे पण झाला गोल झाला. हे साईडचं काढ. झालं बरं परफेक्ट. ह्याला परफेक्ट बोलतात निशांत. तेवढा तरी होता का तुझा. असा पडून गेलाय यायलाच पाहिजे नीट. आणि मी बोलतो ना निशू मध्ये कधी पण वन साइड करतो.